नमस्कार. भारतीय संविधानात एक असं वाक्य आहे जे दिसायला खूप साधं सोपं वाटतं, पण त्याची ताकद अक्षरशः अफाट आहे. विचार करा, एका लहानशा बीमधनं जसं एक मोठा डेरेदार वृक्ष वाढतो, अगदी तसंच या एका वाक्यातनं लाखो लोकांच्या हक्कांचं संरक्षण करणारं एक भलं मोठं छत्र तयार झालंय. आज आपण याच अद्भुत प्रवासाचा आढावा घेणार आहोत. हे आहे ते वाक्य आपल्या संविधानातलं कलम 21. हे शब्द जरा पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका. कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय या साध्या वाटणाऱ्या शब्दांमध्येच स्वातंत्र्याची एक खूप मोठी हमी दडलेली आहे. हेच ते बीज आहे ज्यातून पुढे हक्कांचा एक विशाल वृक्ष उभा राहिला. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. म्हणजे या कलमातल्या मूळ शब्दांचा अर्थ नक्की काय होता आणि सुरुवातीला त्याकडे किती मर्यादित दृष्टिकोनातून पाहिलं गेलं हे आधी समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर कलम 21 हे सरकार किंवा प्रशासनाच्या मनमानी विरुद्ध दिलेले एक संरक्षण कवच आहे. याचा सरळ अर्थ असा की राज्य संस्था कुणाचंही आयुष्य किंवा स्वातंत्र्य कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय हिरावून घेऊ शकत नाही. ही एक किमान पण अत्यंत महत्त्वाची हमी होती. बरं, आता या बीजाला ताकद देणारी मुळं कोणती होती ते पाहूया. म्हणजे हे कलम नेमकं कोणाला लागू होतं आणि त्यातल्या त्या कायद्याने स्थापित प्रक्रिया ह्या शब्दांचा नेमका अर्थ तरी काय आहे? आता बघा, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या कलमाची व्याप्ती खूप मोठी आहे. हे संरक्षण फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांपुरतं मर्यादित नाहीये. भारताच्या हद्दीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो भारताचा नागरिक असो किंवा नसो, सगळ्यांना हे संरक्षण मिळतं. आणि यामुळे या हक्काला एक वैश्विक परिमाण मिळतं, नाही का? आता त्या महत्त्वाच्या शब्दांकडे येऊया. कायद्याने स्थापित प्रक्रिया. सुरुवातीला याचा अर्थ तसा सरळ घेतला गेला की बाबा, कायद्यात जी काही प्रक्रिया लिहिली आहे ती पाळली की झालं. पण नंतर आपल्या न्यायालयाने स्पष्ट केलं की असं नाहीये. केवळ प्रक्रिया असून चालणार नाही, तर ती प्रक्रिया स्वतःच निष्पक्ष, न्याय्य आणि वाजवी असायला हवी. ती कोणावरही अन्याय करणारी किंवा जुलमी असूच शकत नाही. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला जिथे या हक्काचा जणू काही पुनर्जन्मच झाला. ते जे छोटंसं बीज होतं ना, ते अंकुरलं आणि त्यातून एक भक्कम खोड वाढू लागलं. हा सगळा बदल घडून आणला तो आपल्या न्यायव्यवस्थेच्या एका क्रांतिकारी निर्णयाने. इथे आपल्याला अगदी स्पष्टपणे दोन भाग दिसतात. एक म्हणजे 1978 पूर्वीचा काळ, जेव्हा कलम 21 म्हणजे फक्त आपलं जीवन, आपलं शरीर यांचं रक्षण इतकंच मानलं जायचं. आणि दुसरा म्हणजे 1978 नंतरचा काळ, जेव्हा मेनका गांधी खटल्याने या कलमाची व्याख्याच कायमची बदलून टाकली. झालं असं होतं की या खटल्यात सरकारने मेनका गांधी यांचा पासपोर्ट काहीही कारण न देता जप्त केला होता. आणि ह्याच एका घटनेने एका मोठ्या बदलाला जन्म दिला. म्हणजे सुरुवातीच्या काळात जीवन या शब्दाचा अर्थ खूपच संकुचित होता. जीवन म्हणजे काय, तर केवळ श्वास घेणं, जिवंत असणं. आणि स्वातंत्र्य म्हणजे फक्त शारीरिक हालचाल करण्याची मोकळीक. याच्या पलीकडे या शब्दांना तेव्हा फारसा अर्थ नव्हता. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक विचार मांडला. मेनका गांधी खटल्यात न्यायालयाने सांगितलं की जीवन म्हणजे केवळ प्राण्यासारखं जगणं नाही, तर ते मानवी प्रतिष्ठेसह जगणं आहे. जगण्याचा हक्क तेव्हाच अर्थपूर्ण होतो जेव्हा तो सन्मानाने जगता येतो. या एका व्याख्येने कलम 21चा जणू आत्माच बदलून टाकला. एकदा का जीवनाचा अर्थ प्रतिष्ठेशी जोडला गेला, मग काय, त्यातून अनेक नवीन हक्कांच्या फांद्या फुटायलाच सुरुवात झाली. म्हणजे जे काही सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आहे ते सगळं काही हळूहळू कलम 21च्या छत्राखाली येऊ लागलं. जरा या स्लाइडवर एक नजर टाका. हे खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? एका कलमाच्या विस्तारलेल्या अर्थामधून कितीतरी महत्त्वाचे हक्क जन्माला आले. खाजगीपणाचा हक्क, ज्याला पुट्टास्वामी खटल्यात मान्यता मिळाली. शुद्ध हवा पाणी मिळवण्याचा म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा हक्क. रोजीरोटीचा हक्क, आरोग्याचा हक्क, निवाऱ्याचा हक्क. अरे बापरे, ही यादी तर सतत वाढतच आहे. आणि या प्रत्येक हक्काचा आपल्या रोजच्या जगण्याशी थेट संबंध आहे. या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट आपल्या अगदी स्पष्टपणे लक्षात येते. आपलं संविधान हे केवळ काही शब्दांचा संग्रह नाहीये, तर ते एक जिवंत, श्वास घेणारं दस्तऐवज आहे. आणि कलम 21 हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. ते एका जागी स्थिर नाही, तर समाजाच्या गरजांनुसार सतत वाढणारं, विकसित होणारं एक झाड आहे. तर आपण जे काही पाहिलं त्या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका स्लाइडवर आहे. जीवनाचा हक्क, जो केवळ शारीरिक अस्तित्वापासून सुरू झाला होता, तो आज मानवी प्रतिष्ठेसह जगण्यापर्यंत पोहोचला आहे. हा केवळ शब्दांचा बदल नाही, तर स्वातंत्र्याच्या आणि मानवी हक्कांच्या विचारात झालेली एक प्रचंड मोठी क्रांती आहे. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न,
आपलं जग आणि आपला समाज सतत बदलतोय. ह्या बदलत्या काळानुसार भविष्यात ह्या जिवंत वृक्षाला आणखी कोणत्या नवीन फांद्या फुटतील? सन्मानाने जगण्यासाठी आपल्याला आणखी कोणत्या हक्कांची गरज भासेल? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देणार आहे.